काल Instagramवरती मला एका बिझनेस ओनरचा DM आला होता. त्यांचं असं म्हणणं होतं, की ₹200 डेली बजेटमध्ये मला कस्टमर्स मिळतील का? आता ॲक्चुअली ह्याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. कारण की ₹200 डेली बजेटमध्ये एन्क्वायरीज येणार की नाही, कस्टमर्स येणार की नाही, हे डिपेंड आहे तुमच्या टार्गेटिंगवर, तुमच्या बिझनेसवर आणि तुमच्या स्ट्रॅटेजीवर. फॉर एक्झाम्पल, जर ₹200 डेली बजेट लावून जर तुम्ही तुमची ॲड संपूर्ण महाराष्ट्रात लावत असाल किंवा संपूर्ण इंडियामध्ये लावत असाल, तर त्या ₹200 मध्ये तुम्हाला कदाचित काहीच लीड मिळणार नाही. खूप कठीण होऊन जाईल कस्टमर येणं. बट तेच ₹200 बजेट लावून जर तुम्ही एका स्पेसिफिक एरियामध्ये किंवा एका स्पेसिफिक लोकांना टार्गेट केलं, तर कदाचित तुम्हाला लीड्स येऊ शकतात. बट खरं तर लीड्स येणार की नाहीत हे तुमच्या बजेटवरती डिपेंड नसतं, तर तुमच्या टार्गेटिंगवरती डिपेंड असतं. तुम्ही किती बजेटमध्ये कसं टार्गेटिंग करताय हे गरजेचं आहे. कमी बजेटमध्येही लीड्स येतात, पण त्याला टार्गेटिंग ही त्या प्रकारे केली पाहिजे. सर्व गेम तुमच्या टार्गेटिंगचा आहे. जर तुम्ही ऑडियन्स टार्गेटिंग एकदम ॲक्युरेट केली, तुमची स्ट्रॅटेजी चांगली असेल, तर तुम्हाला लो बजेटमध्येही लीड्स मिळतील. जर तुमची स्ट्रॅटेजी वीक असेल, तर तुम्ही हाय बजेट लावूनही तुम्हाला लीड्स येणार नाहीत, कस्टमर येणार नाही. त्यामुळे बजेटपेक्षा स्ट्रॅटेजीवर जास्त फोकस करा. जर तुमचं लो बजेट असेल, तर माझी एक ॲडवाईस असेल, की तुम्ही एक स्पेसिफिक टार्गेटिंग घेऊनच चाला. तेव्हा जाऊन तुम्हाला मिनिमम लीड्स मिळतील, मिनिमम कस्टमर्स मिळतील. जर तुमचा बजेट हाय असेल, तर नक्कीच तुम्ही संपूर्ण ब्रॉड टार्गेटिंग करू शकता. आणि तुम्हालाही मेटा ॲड्स रिलेटेड अशा काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी मेटा ॲड्स रन करून घ्यायचे असतील तर मला फॉलो करून कमेंट करा. ॲड्स सर्व डिटेल्स डायरेक्टली तुम्हाला DMमध्ये मिळून जातील.